श्री स्वामी समर्थ. अध्याय 44. श्री गुरूंची भक्ती. अनेक भक्त करीत होते. त्यात एक विणकर होता. तो अत्यंत गुरुभक्त होता. तो संसाराची कामे आटोपून तिसऱ्या पहरी मठात येऊन सेवा करीत असे. तो मठाचे अंगण झाडीत असे. श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला विणकराचे माता पिता यात्रेला निघाले. त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असते. तो मठ म्हणजेच श्रीशैल्य पर्वत आहे. मी गुरुचरण चरण सोडून कुठे जाणार नाही. एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती. सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले. नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले, पण तो विणकर एकटाच मठात राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाहीस गेलास? तेव्हा श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, तुमचे चरण हीच माझी यात्रा. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात. शिवरात्रीचा दिवस आला. त्यावेळी श्रीगुरू संगमावर गेले होते. दुपारी तो विणकरही स्नानास गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरू समोर उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही आणि स्वामी, तुमचे चरण सोडून कुठे जावेसेच वाटत नाही. तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस. मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो. मी सांगितले की मग डोळे उघड. मनोवेगाने श्रीगुरू त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्रीशैल पर्वत त्याच्या दृष्टीस पडला. अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, असा गोंधळल्यागत काय पाहतोस? लवकर क्षौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्रीगुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला. तिथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही. माता पित्रास तो नम्रपणे म्हणाला, आम्ही आजच दुपारी आला. आत्ताच श्रीगुरूंच्या बरोबर आलो. परंतु कोणाच्या त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना. पण कोणाजवळही काहीही न बोलता त्याने क्षौर केले व स्नान केले. सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला. परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरू बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते. विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हे शंकर आहेत. त्याने श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी, मला इथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे. सर्वजण आपलीच पूजा करीत आहे. असे असताना इथे येण्याची काय गरज होती? श्रीगुरू म्हणाले, भक्ता, सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे. हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच. ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे. विणकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले. एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते. सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले. श्रीगुरू विणकरांसह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलवण्यास मठात पाठविले. विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू क्षौर का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्रीगुरूंबरोबर वायुवेगाने श्रीशैलास गेलो होतो. तेथील हा प्रसाद आणला आहे. श्री गुरु संगमावर थांबले आहेत. त्यांना मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलवण्यास सांगितले आहे. परंतु लोकांचा विश्वास बसेना. पुढे 15 दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले. तेव्हा विणकर श्रीगुरूंसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री झाली. श्री गुरु महिमा अपार आहे. श्री स्वामी समर्थ.